नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या YBD अकॅडमी यूट्यूब चॅनल वरती। या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण ठाणे महानगरपालिका भरती 2025 यासाठी ऑनलाइन अर्ज कसा भरायचा आहे याबद्दल डिटेल मध्ये माहिती आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणार आहोत। तर त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा। तर बघा मित्रांनो, ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये उपलब्ध करून दिलेली आहे। या वेबसाईटला तुम्हाला भेट द्यायची आहे। इथे थोडंसं खाली आल्यानंतर संपूर्ण जाहिरात डाउनलोड करण्यासाठी ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही ही संपूर्ण जाहिरात डाउनलोड करू शकता। यामध्ये 1-2 पद नव्हे तर एकूण 65 वेगवेगळ्या पदांचा समावेश आहे मित्रांनो। तर त्या पदाबद्दल आपल्याला संपूर्ण माहिती दिलेली आहे। जाहिरातीवरती एक सेपरेट व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्यामध्ये सविस्तर माहिती दिलेली आहे। आता अर्ज करण्या अगोदर व्यवस्थित पदाचं नाव बघायचं मित्रांनो। त्या पदासाठी जर म्हटलं तर एकूण किती जागा उपलब्ध आहे, कोणत्या कॅटेगरीच्या किती जागा उपलब्ध आहे, याच्यासाठी शैक्षणिक अर्हता काय दिलेली आहे त्याच्याच खाली माहिती दिली आहे। ही व्यवस्थित वाचा, त्यानंतरच ऑनलाइन अर्ज भरायला सुरुवात करा। यामध्ये भरपूर आपल्याला वेगवेगळे पद दिलेले आहेत मित्रांनो। बहुतेक विद्यार्थ्यांचे हे देखील प्रश्न येत होते की आपण एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने किंवा या पद भरतीसाठी आता एकूण 65 वेगवेगळे पद आहेत, तर आपण 2-3 पदांसाठी अर्ज भरू शकतो का? तर होय, नक्कीच तुम्ही भरू शकता। तुम्हाला एकदाच रजिस्ट्रेशन करायचंय। एकदा रजिस्ट्रेशन झालं की तुम्ही त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज भरू शकतात। परंतु तुम्हाला प्रत्येक पदासाठी जी पण तुम्हाला फी असेल 900 किंवा 1000 रुपये, ती तुम्हाला प्रत्येक वेळा पुन्हा भरावी लागणार आहे। एक पदासाठी भरली ते एकदा फी भरावी लागणार आहे। 2 पदासाठी भरले तर तुम्हाला वेगवेगळी पुन्हा 900 1000 जी पण तुमच्या कॅटेगरीनुसार फी असेल ती तुम्हाला पुन्हा भरावी लागते मित्रांनो। बाकी जर म्हटलं तर पेपर वेगवेगळे होतील मित्रांनो। तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी इथं अर्ज भरू शकतात, फक्त एकाच पदासाठी पुन्हा अर्ज भरू शकत नाही। ठीक आहे। आता यामध्ये वेगवेगळे 65 पदे, तर तुम्ही 65 पदासाठी देखील अर्ज भरू शकता, काही अडचण नाही। फक्त एकाच पदासाठी, म्हणजे पहिलं जे पद आहे, जसे की आपल्याला उदाहरणार्थ सांगण्यासाठी बघा, हे 25 नंबरचं पद आहे। तर यामध्ये गट क च्या जागा दिलेल्या आहेत 2 जागा, तर याच्यासाठीच तुम्ही 2 अर्ज भरू शकत नाही। मात्र याच्यासाठी एक अर्ज झाला की तुम्ही डायरेक्टली 26 नंबरच्या या पदासाठी देखील तुम्ही जर पात्र असाल तर याच्यासाठी देखील अर्ज भरू शकतात। तर तुम्ही एकापेक्षा जास्त पदासाठी नक्कीच अर्ज भरू शकता, काही अडचण नाही। तर चला आता ऑनलाइन अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो। त्या अगोदर इथे आपल्याला वरती एक नंबर दिसत असेल, जर तुम्हाला व्यवस्थित अर्ज भरता येत नसेल आणि आपल्या टीम कडून अतिशय कमी किमतीमध्ये तुम्हाला घर बसल्या अर्ज भरून घ्यायचा असेल, तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता। यावरती संपर्क केल्यानंतर WhatsApp वरती तुम्हाला फक्त मेसेज करायचा आहे, ठाणे महानगरपालिकेचा अर्ज भरून पाहिजे आहे। त्यानंतर सर्व डॉक्युमेंट लिस्ट तुम्हाला पाठवली जाईल। डॉक्युमेंट लिस्ट आल्यानंतर तुमच्याकडून जी पण माहिती आहे ती उपलब्ध करून घेतली जाईल आणि घर बसल्या न चुकता व्यवस्थित तुम्हाला कमी फी मध्ये ऑनलाइन अर्ज भरून दिला जाईल। तसा अर्ज कसा भरायचा या व्हिडिओच्या माध्यमाने आपण जाणून घेणारच आहोत। तर बघा, अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला जर काही अडचण आली तर इथं एक टेक्निकल नंबर दिलेला आहे, यावरती तुम्ही संपर्क करू शकता। नॉन टेक्निकल काही अडचण असेल तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता। दोन्ही नंबर तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असतील। तर चला आता अर्ज भरायला आपण सुरुवात करत आहोत मित्रांनो। अर्ज भरण्यासाठी या वेबसाईटला ओपन करायचंय। तर बघा, इथं रजिस्टरचं ऑप्शन आहे। रजिस्टर या पेजला आपल्याला क्लिक करायचंय। ठीक आहे। रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज अशा प्रकारचे आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे मित्रांनो। इथे काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या वाचून तुम्हाला क्लोजचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं। इथे पुन्हा काय महत्त्वाची माहिती दिलेली आहे, इथं आय एग्रीचं ऑप्शन आहे, यावरती आता आपल्याला क्लिक करायचं आहे। हे झाल्यानंतर पुढे यायचं। इथं काय महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत त्या तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या। त्यानंतर खाली आल्यानंतर डायरेक्टली आता रजिस्ट्रेशनचं जे पेज आहे त्याच्यावरती आता माहिती भरायला आपल्याकडे इथं आलेली आहे। तर सर्वप्रथम जर म्हटलं तर आपल्याला विद्यार्थ्याचं पहिलं नाव भरायचंय, त्यानंतर विद्यार्थ्याचं मधलं नाव भरायचंय, त्यानंतर आडनाव भरायचंय। आता यामध्ये जर म्हटलं तर 10वीच्या मार्कशीटवरती जी पण माहिती तुमची असते त्याच्यामध्ये जशी स्पेलिंग आहे तीच माहिती तुम्हाला इथं भरायची आहे। जरी 10वीच्या मार्कशीटवरती जर म्हटलं तर तुमच्या आडनावाने सुरुवात झाली असेल तर पहिलं नाव आडनाव टाकायचं नाहीये, स्वतःचं पहिलं नाव टाकायचं, वडिलांचं नाव आणि आडनाव आपलं इथं शेवटचं टाकायचंय। काही मुलींच्या लग्नानंतर बदल झालेला असतो, तर त्यांचं जे पण आधार कार्ड असतं, पॅन कार्ड असतं, त्याच्यावरती ते नाव बदलून घेतात, तर ते काय करतात ते नाव इथं भरत असतात। तर असं करू नका। तुमच्या डॉक्युमेंट लिस्टवरती म्हणजेच आपले जे पण महत्त्वाचे शैक्षणिक कागदपत्र आहेत, जसे की 10वी 12वी पदवी, याचं जे आपलं मार्कशीट आहे त्याच्यावरती जशी स्पेलिंग आहे तशी स्पेलिंग तुम्हाला इथं भरायची मित्रांनो। खाली आल्यानंतर इथं वडिलांचं नाव भरायचंय, त्यानंतर इथं आईचं नाव भरायचंय, त्यानंतर खाली यायचंय। खाली आपल्याला विचारलेलं आहे तुमच्या नावामध्ये बदल झालेला आहे का? झाला असेल तर येस वरती क्लिक करायचं आणि जे पण नवीन नाव
बदललेलं आहे ते तुम्हाला इथं भरायचं आहे. जर नावामध्ये बदल झाला नसेल तर इथं नो वरती क्लिक करायचंय. ठीक आहे. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे तुम्हाला जन्मतारीख इथं भरायचं ऑप्शन आहे. सर्वप्रथम इथं आपल्याला कॅलेंडर ओपन होईल. इथे आपल्याला वर्षावरती क्लिक करायचं. तर त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम वर्ष सिलेक्ट करायचं, महिना सिलेक्ट करायचा आणि त्यानंतर दिवस तुम्हाला इथे सिलेक्ट करायचा. तुम्हाला टोटल किती तुमचे वर्ष झालेले आहेत ते तुमचं वय इथं कॅल्क्युलेट होऊन येईल. जन्मतारीख व्यवस्थित चेक करून घ्यायची. त्यानंतर खाली यायचं. खाली आल्यानंतर इथं लिंग मेल फिमेल जे पण असेल ते तुम्हाला भरायचं. त्यानंतर मोबाईल नंबर इथं व्यवस्थित भरायचा आहे. तोच मोबाईल नंबर तुम्हाला पुन्हा टाकायचा आहे, कन्फर्म करायचा आहे. त्यानंतर आपल्याकडे काही अल्टरनेटिव्ह मोबाईल नंबर असेल तर तो भरू शकता. अदरवाईज हे पेज खाली सोडायचं. इथे एक ईमेल आयडी भरायचा, तोच ईमेल आयडी पुन्हा टाकायचा, कन्फर्म करायचं मित्रांनो. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं आहे जर तुम्ही पदवीवरती फॉर्म भरत असाल तर इथे आपल्याला इथे विचारलेलं मित्रांनो बघा तुमचं जे पण शिक्षण झालेलं आहे मित्रांनो, तुमची म्हणजे जी पदवी झालेली आहे, तुमचं TY वगैरे तुम्ही पूर्ण केलेलं असेल तर ते शिक्षण तुम्ही YCM मधून पूर्ण केलेलं आहे का, म्हणजेच ओपन युनिव्हर्सिटीमधून तुम्ही पूर्ण केलेलं आहे का, असं आपल्याला इथे विचारलंय. जर YCM मधून तुम्ही तुमचं जे पण पदवी असेल, शिक्षण असेल ते पूर्ण केलेलं असेल तर ते तुम्हाला इथं येस वरती क्लिक करण्याचा ऑप्शन आहे. अदरवाईज केलेलं असेल तर येस करा, अदरवाईज नसेल केलेलं तर तुम्ही इथं नो वरती सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला इथं विचारलेलं आहे 10वीचा सीट नंबर टाका. इथे 10वीचा जो पण सीट नंबर, रोल नंबर असेल तो तुम्हाला इथं भरायचा आहे. 10वी कोणत्या वर्षी तुम्ही पासआउट केली ते तुम्हाला इथे सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. आपल्याला इथं महिना आणि वर्ष इथे सिलेक्ट करावं लागतं. तर सर्वप्रथम आपल्याला वर्ष सिलेक्ट करायचं आणि त्यानंतर इथं आपल्याला महिना सिलेक्ट करायचा. त्यानंतर आता आपल्याला इथं परीक्षा केंद्र इथं निवडायचे आहेत मित्रांनो. ठीक आहे. परीक्षा केंद्र निवडण्यासाठी इथं ऑप्शन आलेले आहेत. तर पहिलं परीक्षा केंद्र जे आपण निवडतो त्याच्यावरती शक्यता 99% तुमचे परीक्षा होण्याचे चान्सेस असतात मित्रांनो. तर त्यामुळे व्यवस्थित ते परीक्षा केंद्र तुम्हाला इथं निवडणं गरजेचं असणार आहे. जे पण जवळील एक्झाम सेंटर असेल ते तुम्ही इथं निवडू शकता. पहिले झाल्यानंतर दुसरं त्याच स्वरूपानुसार तुम्हाला इथं निवडायचं मित्रांनो. जे पण तुम्हाला जवळचं वाटत असेल तर व्यवस्थित बघायचं. जिथं पण जवळ तुम्ही जाऊ शकता एक्झाम देण्यासाठी तर ते तुम्ही इथं निवडू शकता. ठीक आहे. तर या स्वरूपामध्ये सेकंड मी पुणे निवडलं आणि त्यानंतर मुंबई, या स्वरूपामध्ये मी तिन्ही एक्झाम सेंटर इथे निवडून घेतले. पुढे बघा इथे आपल्याला एक नोट दिलेला आहे, इथे चेकबॉक्स दिलेला आहे, तो टिक मार्क करायचा आहे. त्यानंतर पुढे आल्यानंतर इथे आपल्याला जनरेट OTPचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा आपल्याकडे कॅप्चा ओपन होऊन येईल. इथे आपल्याला काय करायचं, जो कॅप्चा दिसत आहे तो जसे टाईप करून इथं सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपल्या मोबाईल नंबरवरती आणि त्याच सोबत ईमेल आयडी वरती एक OTP सेंड केला जातो. तर दोन्ही OTP सारखाच असतो मित्रांनो. कोणताही OTP तुम्ही इथं यूज करू शकता, काही अडचण नाही. तो OTP टाकून व्हॅलिडेट OTPचं ऑप्शन आहे, या बटनावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. तर पटकन मी आता OTP टाकून घेत आहे मित्रांनो. तर बघा इथे OTP भरण्याचं ऑप्शन आलेलं आहे. OTP भरायचा आहे आणि त्यानंतर व्हॅलिडेट OTPचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचंय. त्यानंतर OTP इथं व्हॅलिडेटेड अशा प्रकारचं येऊन जाईल. क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचं. खाली आपल्याला डिक्लेरेशन दिलेलं आहे, इथे चेकबॉक्स टिक करायचा. त्यानंतर इथे रिव्हेरीफायचं ऑप्शन आहे, या बटनावरती क्लिक करायचंय. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर संपूर्ण डिटेलमध्ये तुमची माहिती तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. जी पण माहिती तुम्ही भरली होती ती तुम्हाला स्क्रीनवरती दिसेल. तुम्हाला एकदा पुन्हा ही माहिती व्यवस्थित भरली आहे की नाही ते चेक करून घ्यायचंय मित्रांनो. जसे की तुम्हाला इथं आपलं स्वतःचं नाव, वडिलांचं नाव, आईचं नाव, जन्मतारीख झालं, मेल फिमेल झालं, तुमचा मोबाईल नंबर झाला. त्यानंतर ग्रॅज्युएशन तुम्ही YCM मधून पूर्ण केलेलं आहे की नाही ते तुम्हाला विचारले. सीट नंबर विचारलाय. त्यानंतर आपल्याला इथं उत्तीर्ण होण्याचं वर्ष विचारलेलं आहे 10वीचं. त्यानंतर एक्झाम सेंटर. ठीक आहे. त्यानंतर खाली शेवटी आपल्याला ईमेल आपल्याला दिलेला आहे, तो व्यवस्थित आहे की नाही ते तुम्हाला इथे बघायला सांगितलेलं आहे. त्यानंतर डायरेक्टली लास्टला आल्यानंतर इथे आपल्याला पुन्हा कॅप्चा भरण्याचा ऑप्शन आहे मित्रांनो. कॅप्चा व्यवस्थित बघायचा आहे. सर्व टिक मार्क करून आपल्याला झाल्यानंतर कॅप्चा आपल्याला इथं फक्त भरून खाली सबमिटचं ऑप्शन आहे, सबमिट या बटनावरती क्लिक करायचंय. एकदा आता रिव्हेरीफाय केलं, सबमिट केलं तर तुम्ही पुन्हा हे रजिस्ट्रेशन करू शकत नाही. तुमचा जो पण सीट नंबर असतो तो लिंक होतो. त्यानंतर तुम्ही तुमचा सीट नंबर एकदा लिंक केला की तुम्ही नवीन रजिस्ट्रेशन करायला गेला का सीट नंबर ऑलरेडी रजिस्टर दाखवतो. त्यामुळे तुम्ही ही माहिती पुन्हा व्यवस्थित चेक करा. बरोबर असल्यानंतरच तुम्ही सबमिट बटनावरती क्लिक करा. अशा प्रकारचं नोटीस येईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती आपल्याला क्लिक करायचंय. त्यानंतर पुढील पेज आपल्याकडे इथे ओपन होऊन येणार आहे. आता जी पण तुम्ही माहिती भरली होती तर ती माहिती तुमच्याकडे अशा प्रकारची ओपन होऊन येईल. इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोज वरती क्लिक करायचं. संपूर्ण माहिती आपल्याला स्क्रीनवरती दिसेल. आता आपल्याला
वेगवेगळ्या पदांसाठी इथं रजिस्ट्रेशन करता येईल. आता ऑलरेडी आपल्याला जर म्हटलं तर आपलं रजिस्ट्रेशन इथं पूर्ण झालेलं आहे. तर आता वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. तर त्यासाठी इथं अप्लाय फॉर पोस्टचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचंय आणि आता वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. तुम्ही हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे. आता रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवरती आणि ईमेल आयडी वरती एक पासवर्ड सेंड केला जातो, युजर आयडी आणि पासवर्ड. तो व्यवस्थित तुम्हाला जपून ठेवायचा आहे आणि इथून पुढे जेव्हा पण तुमचं परीक्षेचं ऍडमिट कार्ड येईल ते तुम्ही त्याच युजर आयडी पासवर्ड वरतून डाउनलोड करू शकता, जो तुम्हाला SMS ने आलेला आहे. त्याच सोबत तुमची आन्सर की आल्यानंतर आता TCS एक्झाम घेणार आहे, म्हणजे तुमची आन्सर की देखील येईल. एक्झाम झाल्यानंतर आन्सर की बघण्यासाठी देखील त्याच युजर आयडी आणि पासवर्डची गरज पडत असते. तर व्यवस्थित तो युजर आयडी पासवर्ड तुम्ही नोट करून घ्या, जो की तुम्हाला SMS ने आणि ईमेलने आलेला असेल. तर चला आता वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही कसा अर्ज भरू शकता याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. ही जी प्रक्रिया असणार आहे सर्व पदांसाठी सारखीच असणार आहे. तुम्ही याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने इथे क्लिक करून लगेच नव्या पदासाठी इथं अर्ज भरू शकता. त्या पदाचा संपूर्ण अर्ज भरून झाल्यानंतर पुन्हा हेच पेज तुम्ही लॉग इन करू शकता. इथं अप्लाय पोस्टचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करून तुम्ही अशा प्रकारे वेगवेगळ्या पदांसाठी इथूनच अर्ज भरायला सुरुवात करू शकता. आता जशी प्रक्रिया मी तुम्हाला एका पदाची सांगणार आहे तीच प्रक्रिया बाकीच्या पदांसाठी देखील असणार आहे, काहीच बदल नसणार आहे. आता बघा, आपण लगेच आता एका पदासाठी इथं अर्ज भरून दाखवणार आहोत, परंतु त्या अगोदर अजून एक महत्त्वाची गोष्ट तुमच्यासाठी इथं घेऊन आलेलं मित्रांनो. बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर जेवढी पण पदं आहेत मित्रांनो, या पदासाठी आपल्याला जर म्हटलं तर हे आपल्याला 4 विषय कॉमन असणार आहे. यामध्ये मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता आणि आपल्याला GK झालं. ठीक आहे, तर हे आपल्याला कॉमन 4 विषय असणार आहे. या विषयाचे नोट्स आपण उपलब्ध करून देतोय. यामध्ये मराठीच्या तुम्हाला IMP टॉपिक सोबत 150 ते 200 पेजेसच्या नोट्स भेटतील मित्रांनो. त्याचसोबत इंग्लिश विषयाच्या देखील 100 ते 150 पेजेसच्या नोट्स असतील. गणित बुद्धिमत्ताच्या देखील 100 ते 150 पेजेसच्या टॉपिकनुसार नोट्स असणार आहे मित्रांनो, आपल्याला TCS पॅटर्ननुसार. त्याच्यासोबत काय IMP GK उपलब्ध करून देतोय, चालू घडामोडी उपलब्ध करून देतोय आणि लेटेस्ट TCS ने घेतलेल्या आपल्याला 14 ते 15 प्रश्नपत्रिका देखील आपण या नोट्स मध्ये उपलब्ध करून देतोय. हे सर्व काय आपल्याला स्टडी मटेरियल भेटणार आहे स्पेशली या पदभरतीसाठी, सर्व पदांसाठी लागू असणार आहे, कारण सर्व पदांसाठी हे 4 विषय कॉमन असणार आहेत मित्रांनो. तर यांची सर्वांची एकत्रित किंमत ठेवलेली आहे 149 मित्रांनो, 149 रुपये. जर तुम्हाला पाहिजे असेल तर 91 39 64 31 99 या नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं आहे आणि याच नंबरवरती व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. त्यानंतर अगदी तुम्हाला 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व या पदांच्या नोट्स PDF स्वरूपामध्ये टॉपिकनुसार व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील मित्रांनो. तर तुम्हाला व्यवस्थित अभ्यास करायचा असेल टॉपिकनुसार तर या नोट्सचा लाभ घ्यायला विसरू नका. अतिशय कमी किमतीमध्ये सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला गेला आहे. तर चला आता पुढे आपण डायरेक्टली इथं फॉर्म भरायला आता सुरुवात करत आहोत. तर बघा, इथे आपल्याला ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा असेल तरी एकच प्रक्रिया असणार आहे मित्रांनो. क्लिक हे टू अप्लायचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचंय. यावरती क्लिक केल्यानंतर पुढील पेज आता आपल्याकडे ओपन होऊन येणार आहे मित्रांनो. प्रक्रिया सारखीच असणार आहे मित्रांनो, कोणत्याही पदासाठी अर्ज भरा, काही अडचण नाही. ठीक आहे, आणि आता एकदा रजिस्ट्रेशन झालं की फक्त आपल्याला जो युजर आयडी आणि पासवर्ड भेटलेला आहे त्यांनी लॉग इन करायचं आणि याच प्रकारे तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकता, काही अडचण नाही. ठीक आहे, तर बघा पर्सनल डिटेल इथं आलेली मित्रांनो. सर्वप्रथम जर म्हटलं तर आता आपल्याला कोणत्या पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे ते पद सिलेक्ट करायचे मित्रांनो. वेगवेगळे पद आहेत, व्यवस्थित बघा. जे आपण पदासाठी इथं अर्ज भरायचा आहे ते पद तुम्ही इथं सिलेक्ट करा. जसं की सर्वांची प्रक्रिया सारखीच असणार आहे, तुम्हाला दाखवण्यासाठी या पदाचा मी इथं अर्ज भरून दाखवत आहे. तर बघा, आता या पदाबद्दल तुम्हाला इथं माहिती इथं येऊन जाईल. डायरेक्टली आपल्याला खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथं वैयक्तिक माहिती तुम्हाला दिसेल. जसे की आपण फॉर्म भरताना जर म्हटलं तर आपलं नाव, मधलं नाव, आडनाव वगैरे, त्यानंतर जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी वगैरे याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती दिसून येईल. डायरेक्टली खाली घेतोय. खाली आल्यानंतर मॅरिटल स्टेटस सिलेक्ट करण्यासाठी ऑप्शन आहे. मॅरिड, अनमॅरिड जे पण असेल ते तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. मॅरिड असेल तर आपल्याला बघा, मॅरिड असेल आपण इथे मॅरिड वरती सिलेक्ट केलं तर आपल्याला जी पण आपली मॅरिड दिनांक असेल, ठीक आहे, जेव्हा पण आपलं लग्न झालेलं असेल त्याची तारीख तुम्हाला इथे भरायची आहे. त्यानंतर 28 मार्च 2006 नंतर जर तुम्हाला 2 पेक्षा जास्त मुलं असेल तर तुम्ही या कोणत्याही पदासाठी इथं अर्ज भरू शकत नाही मित्रांनो. ठीक आहे, तर 2 किंवा 2 पेक्षा कमी मुलं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. 2 असतील तर चालेल, परंतु तुम्हाला 3, 4 अशा प्रकारची मुलं असतील तर तुम्ही लहान कुटुंबामध्ये पात्र होत नाही मित्रांनो आणि गव्हर्नमेंटच्या जॉबसाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकत नाही. याच्याबद्दल इथं माहिती विचारली. आणि जेव्हा आपण इथं अनमॅरिड सिलेक्ट करतो तर हे पेज डायरेक्टली इथं गायब होऊन जातं. आणि जर तुम्ही मॅरिड असेल तर तुम्हाला तारीख टाकायची आणि इथं आपण इथं त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली, जास्त आहेत का नाही तुम्ही येस नो इथं सिलेक्ट करू शकता. ठीक आहे, तर बघा इथं अनमॅरिड मी सिलेक्ट करतोय. त्यानंतर डायरेक्टली हे पेज खाली घ्यायचे. त्यानंतर खाली आल्यानंतर एक्झाम सेंटर तुम्हाला इथे दिसून येतील. पुढे आल्यानंतर इथं बघा आपल्याला इंडियन सिलेक्ट करायचे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेलं बघा, आता यामध्ये महत्वाचं इथं
यामध्ये जर म्हटलं तर इथं आपल्याला विचारलंय तुम्ही महाराष्ट्र आणि कर्नाटक जी सीमा बॉर्डर आहे मित्रांनो, तर त्यावरती जर म्हटलं तर काही जे गाव आहेत तिथील, ठीक आहे, कर्नाटक मधील 865 गावांना मान्यता भेटलेली आहे की ते महाराष्ट्रातील जे पण गव्हर्नमेंटच्या नोकऱ्या असतात त्यांच्यासाठी अर्ज भरू शकतात. ठीक आहे, तर महाराष्ट्रामध्येच ते कॅल्क्युलेट केले जातात. त्यावरती आता सध्याला जर म्हटलं तर वाद चालूच असतात मित्रांनो, तर त्याविषयी इथं माहिती विचारली. तर त्या गावातील तुम्ही जर उमेदवार असाल तर तुम्ही इथं होय वरती क्लिक करायचंय. आणि जर तुम्ही महाराष्ट्र कर्नाटकच्या बॉर्डरवरती जो गाव असलेला 865 गाव आहेत त्याच्यामध्ये तुमचा काही संबंध नसेल, त्या गावामध्ये येत नसेल, तर स्पष्टपणे इथं नाही वरती सिलेक्ट करायचंय. पुढे आपल्याला विचारले तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, तर कंपल्सरी इथं येस वरती सिलेक्ट करायचंय. त्यानंतर आता आपल्याला रहिवासी प्रमाणपत्र इथं द्यावं लागणार आहे, किंवा आपण ज्याला बोलतो डोमेसाइल सर्टिफिकेट, त्याच्याबद्दल तुम्ही इथं माहिती देऊ शकता. यामध्ये 3 सर्टिफिकेट दिलेले मित्रांनो, कोणत्याही सर्टिफिकेटची माहिती दिली तरी काही अडचण नाही. सर्वात महत्वाचं तुमच्यासाठी बेस्ट असणार आहे डोमेसाइल सर्टिफिकेट. डोमेसाइल सर्टिफिकेट असेल तर त्याची माहिती द्या, ते नसेल तर बर्थ सर्टिफिकेट किंवा LC आपण देऊ शकतो मित्रांनो. ठीक आहे, शाळा सोडल्याचा दाखला इथं देऊ शकतो, काय अडचण नाही. ठीक, तर बघा डोमेसाइल सर्टिफिकेटची माहिती देणार असेल तर इथे डोमेसाइल सर्टिफिकेट विषयी इथे माहिती द्यायची. सर्वप्रथम जर म्हटलं तर ते कोणत्या कार्यालयातून तुम्हाला इथे भेटलेलं आहे त्या कार्यालयाचं नाव किंवा संस्थेचं नाव तुम्हाला इथे द्यायचं मित्रांनो. तर कोणी इश्यू केलेलं आहे त्याच्याबद्दल इथे माहिती द्यायची. आता ती माहिती तुम्हाला कुठे भेटते, तुमचं सर्टिफिकेट इथे ओपन करायचंय, त्याच्यावरती सर्वात पहिले तुम्हाला नाव असतं किंवा शिक्क्यावरती नाव दिलेलं असतं, व्यवस्थित बघायचं आणि ते नाव तुम्हाला इथं भरायचं आहे मित्रांनो. फक्त उदाहरणार्थ मी इथं भरताय, बाकीचं तुम्ही व्यवस्थित बघा, त्यानंतर ते भरा. त्यानंतर ते तुम्हाला कधी भेटलं त्याची दिनांक भरण्यासाठी इथं कॅलेंडरचं ऑप्शन आहे, कॅलेंडरवरती क्लिक करायचं, मागे पुढे तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर अशी या स्वरूपामध्ये तुम्ही दिनांक भरणार. ठीक आहे, त्यानंतर त्याचा जो पण क्रमांक असेल तो क्रमांक तुम्ही भरणार. खाली यायचंय, खाली आल्यानंतर इथं आरक्षणाबद्दल माहिती विचारली, तुम्ही कोणत्या कॅटेगरीतून इथं अर्ज भरताय ती कॅटेगरी इथं सिलेक्ट करायची आहे. त्यानंतर खाली यायचंय. आता आपल्याला विचारलेलं आपण जर कॅटेगरीमध्ये इथं अर्ज भरत असाल म्हणजे कास्टमध्ये अर्ज भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. आणि तुम्ही जर ओपन मधून भरत असाल तर कास्ट सर्टिफिकेटची माहिती तुम्हाला इथं भरावी लागणार नाही. ठीक आहे, तर बघा जसं की उदाहरणार्थ मी ST कॅटेगरी इथं सिलेक्ट करतो, तर त्याचं कास्ट सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. ते कोणी कोणत्या कार्यालयातून इश्यू झालेलं आहे त्या कार्यालयाचं नाव तुम्हाला भरायचं, जे की शिक्क्यावरती किंवा आपल्याला वरतीच त्याचं नाव दिलेलं असतं, शक्यता शिक्क्यावरती असतं. तर व्यवस्थित बघा ते नाव तुम्हाला इथं भरायचंय. त्यानंतर इथं बघा आपल्याला तारीख विचारली मित्रांनो, तर ते आपल्याला कधी भेटलेलं त्याची तारीख आपल्याला इथं भरायची मित्रांनो. तर बघा या स्वरूपामध्ये जेव्हा पण भेटला असेल तर ती तारीख व्यवस्थित भरा दिनांक सोबत, जी की सर्टिफिकेट वरती दिलेली असते. आणि सर्टिफिकेटचा अनुक्रमांक इथं टाकायचा आहे. तुमच्याकडे कास्ट व्हॅलिडिटी असेल, तुमची कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर त्याची फक्त दिनांक भरायचे, नसेल झाली तर हे पेज खाली सोडून द्यायचे. त्यानंतर खाली यायचंय. खाली आल्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आहे आयडेंटिफिकेशन मार्क इथे विचारले मित्रांनो, ज्याने आपण आपली स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो. जसं की आपल्या शरीरावरती कुठं तीळ असेल, मोस असेल, कुठं लागलेलं असेल, ज्याने आपण आपल्या स्वतःची ओळख पटवून देऊ शकतो, तर त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची आहे. कुठं मोस असेल, कुठं तीळ असेल तर तुम्ही ती माहिती इथं भरा. ठीक आहे, जसे की तुमच्या हातावरती कुठं बोटावरती तीळ असेल तर तुम्ही मोलवान जे पण कोणत्या पण हातावरती तीळ असेल त्याच्या फिंगरवरती असेल तर फिंगरची माहिती देऊ शकता या स्वरूपामध्ये. नसेल तर डायरेक्टली नो किंवा नील असे तुम्ही टाईप करू शकता, काय अडचण नाही. ठीक आहे, त्यानंतर खाली आल्यानंतर इथे आपल्याला विचारलेलं आपल्याकडे पॅन कार्ड आहे का, असेल तर येस वरती क्लिक करायचं. आता इथे आपल्याला 5 डॉक्युमेंट दिलेले आहे, तर 5 डॉक्युमेंटची माहिती इथे भरायची नाहीये, फक्त एकच ID प्रूफ म्हणून आपल्याला कोणत्याही डॉक्युमेंटची माहिती इथे भरायची आहे. जसे की जे पण असेल तर ती माहिती भरा आणि बाकीचे डायरेक्टली नाही वरती आपल्याला सिलेक्ट करायचं. ठीक आहे, जसं की पॅन कार्ड मी इथं येस केलं तर पॅन कार्डचा इथं नंबर टाकायचा आणि पॅन कार्ड वरती जसं नाव आहे तेच नाव तुम्हाला इथं टाकायचं आहे. ठीक आहे, जसं की पॅन कार्ड वरती आपला जो पण नंबर असेल तो व्यवस्थित भरायचा, जसं की मी इथं उदाहरणार्थ भरत आहे मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला इथं बघा इथं आपल्याला पॅन कार्ड वरती जे पण नाव असेल ते व्यवस्थित भरायचंय या स्वरूपामध्ये. त्यानंतर खाली यायचंय. इथे आपल्याला चेकबॉक्स टिक मार्क करायचा आणि सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे, इथे आपल्याला क्लिक करायचंय. आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचंय. पुढील पेज ओपन होऊन येईल. आता इथे जर म्हटलं तर ही सर्व जी पण माहिती आहे मित्रांनो ही ऑप्शनल माहिती आहे मित्रांनो, ज्यामध्ये तुम्ही सहभाग घेत असाल, तुमचा सहभाग असेल ती माहिती तुम्ही यस नो इथे सिलेक्ट करू शकता. जसे की सर्वप्रथम विचारले तुम्ही ठाणे महानगरपालिकेचे कर्मचारी आहात का, जर असेल तर होय करा, अदरवाईज नाहीचं ऑप्शन आहे, नाही वरती क्लिक करा. त्याच प्रकारे पुढे आपल्याला विचारले तुम्ही 1951च्या जनगणनेचे कर्मचारी आहात का, त्याच्यामध्ये तुम्ही कार्य करत होते तेव्हा, असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. ठीक आहे, त्यानंतर त्याच विषयी इथं विचारले मित्रांनो. त्याच्यानंतर विचारले 1994च्या नंतर निवडणुकीचे तुम्ही कर्मचारी म्हणजे तुम्ही काम केलेलं आहे का त्यामध्ये,
तर असेल तर येस करा, अदरवाईज नो. अशाच प्रकारे आत्महत्याग्रस्त तुम्ही शेतकरी जे मुलगा मुलगी असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर आपल्याला इथं बघा काय विचारले मित्रांनो, तुम्ही केंद्र किंवा राज्य सरकारचे कर्मचारी आहात का? तुम्ही कुठेही स्टेट गव्हर्नमेंटमध्ये किंवा सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कामाला असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. येस केलं तर त्याचं आपल्याकडे जे पण सर्टिफिकेट असतं ते असणं गरजेचं असणार आहे, आणि जर असेल तर येस करा, अदरवाईज नो. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले प्रकल्पग्रस्त आहात का? असेल तर येस करा, अदरवाईज नो. ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची. प्रकल्पग्रस्त भूकंपग्रस्त असेल त्याची माहिती व्यवस्थित तुम्हाला इथे भरावी लागणार आहे. येस केलं तर आपल्याकडे त्याचं प्रमाणपत्र असणं गरजेचं असणार आहे. प्रमाणपत्र कोणी इश्यू केलेलं आहे त्याची माहिती द्यायची, दिनांक द्यायचे, त्यानंतर त्याचा सिरियल नंबर किंवा आपला जो पण सर्टिफिकेटचा नंबर असतो तो भरणं गरजेचं असणार आहे. पुढे आपल्याला त्याच प्रकारे भूकंपग्रस्त विषयी माहिती विचारली. पुढे अंशकालीन पदवीधर आहात का? असेल तर येस करा, अदरवाईज नो वरती क्लिक करा. त्यानंतर पुढे आपल्याला माजी सैनिक विचारले मित्रांनो, तर असेल तर येस करा, अदर नो इथं आपल्याला क्लिक करायचं. बहुतेक विद्यार्थी जर म्हटलं तर इथं होय वरती क्लिक करायचं. हे अंशकालीन कर्मचारी जे आहेत मित्रांनो, याचं सर्टिफिकेट जर म्हटलं तर 2000 ते 2001 पूर्वीच भेटत होतं मित्रांनो. त्यानंतर हे बंद झालेले मित्रांनो, त्याच्यामुळे हे सर्टिफिकेट जास्त विद्यार्थ्यांकडे नसतं. त्याच्यामुळे अंशकालीन कर्मचारी याच्यामध्ये खूपच कमी लोक असतात मित्रांनो, त्यांच्याकडे हे सर्टिफिकेट असतं. तर तुम्ही इथं डोकं लावू नका मित्रांनो. तुमच्याकडे असेल तर ऑलरेडी तुम्हाला त्याची माहिती असेल तर इथे डायरेक्टली नाही वरती क्लिक करा. कारण यामध्ये स्पेशल आरक्षित ज्या पण आरक्षणानुसार आपल्याला जागा असतात त्याच्यानुसार आपल्याला सेपरेट जागा याच्यासाठी असतात मित्रांनो. जर तुम्ही होय केलं तर इथं तुम्हाला पुढे तुमचं सिलेक्शन लिस्ट लागली, तुमचं सिलेक्शन झालं तरी तुमच्याकडे सर्टिफिकेट नसेल तर तुम्हाला तिथं डिस्क्वालिफाय केलं जाईल. यामध्ये जे पण सर्टिफिकेट असतील तेच तुम्हाला होय करायचे, अदरवाईज नाही वरती सिलेक्ट करायचे मित्रांनो. ठीक आहे. त्यानंतर पुढे जर म्हटलं तर तुम्ही खेळाडू आहे का असं विचारले असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे आपल्याला स्वतंत्र सैनिक याच्याविषयी माहिती विचारली. ह्याच्यामध्ये तुम्ही नामांकित केले असेल तर येस करा, अदरवाईज नो. अनाथ आहात का असेल तर येस करा, अदरवाईज नो. त्यानंतर पुढे आपल्याला विचारलेले यापूर्वी आता इथून खाली जर म्हटलं तर इथून खाली जर म्हटलं तर सर्वची माहिती मित्रांनो, तर याच्यामध्ये आपल्यावरती कुठं केस वगैरे चालू असेल, आपल्याला कुठं तारखेला जावं लागत असेल तर याच्याबद्दल माहिती विचारली. आता यामध्ये काय विचारले मित्रांनो बघा, तुम्हाला यापूर्वी कोणत्याही परीक्षेसाठी इथं प्रतिबंधित केलेलं आहे का? म्हणजे तुम्हाला परीक्षा देण्यासाठी इथं प्रतिबंधित केलेलं आहे का? हे केव्हा होतं मित्रांनो, तुमच्यावरती एखादी केस चालू असेल, गुन्हा दाखल झालेला असेल. ठीक आहे. तर त्यामुळे तुम्हाला परीक्षा देता येत नाही गव्हर्नमेंटच्या. ठीक आहे. काय गुन्हा सिद्ध झालेला असेल तर तुम्ही गव्हर्नमेंटची नोकरी करू शकत नाही. अशा प्रकारची तुम्हाला ऑलरेडी त्याच्या संदर्भात माहिती असते. तर ही माहिती तुम्हाला इथे विचारली. या अगोदर तुम्हाला कोणत्याही परीक्षेसाठी प्रतिबंधित केलेलं आहे का? असेल तर होय करायचं, अदरवाईज नाही. त्यानंतर पुढे आपल्याला इथून खाली सर्व कोर्ट कचेरी विषयी माहिती विचारली, जसे की तुमच्यावरती कोणत्या प्रकारचा गुन्हा दाखल झालेला आहे का? असेल तर होय वरती क्लिक करायचं, FRI नंबर टाकायचा, दिनांक टाकायचे आणि पोलीस स्टेशनचं नाव टाकायचं कुठं झालेलं ते. अदरवाईज नसेल तर आपल्याला सर्वांनाच माहित असतं आपल्याला कुठं अटक वगैरे केलं होतं का, याच्याविषयी तुम्हाला बाकीची माहिती विचारली असेल तर येस करा. आपला याच्यामध्ये रेकॉर्ड असेल तर येस करायचं, अदरवाईज नो वरती तुम्हाला सिलेक्ट करायचे आणि डायरेक्टली सेव्ह अँड नेक्स्टचं ऑप्शन आहे यावरती आता आपल्याला क्लिक करायचे. डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. आता आपल्याला कम्युनिकेशन डिटेल इथं भरायची मित्रांनो. ऍड्रेस लाईन 1 वरती आपला जसा आधार कार्ड वरती पत्ता असतो तसा आपल्याला पत्ता भरायचा मित्रांनो व्यवस्थित. त्यानंतर ऍड्रेस लाईन 2 वरती आपण फक्त आपल्या गावाचं किंवा आपल्या तालुक्याचं नाव देऊ शकता. त्यानंतर इथं आपल्याला आपलं जे पण देशाचं नाव आहे इंडिया, तर आपल्याला कंट्री नेम इथं सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला आपल्या राज्याचं नाव सिलेक्ट करायचं, महाराष्ट्र राज्य. त्यानंतर आपल्याला आपल्या जिल्ह्याचं नाव सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला इथं पिनकोड द्यायचा, जो पण पिनकोड असेल तो तुम्ही तुमचा व्यवस्थित पिनकोड भरा. ठीक आहे. या स्वरूपामध्ये. आणि आता आपल्याला विचारलेलं आहे तुमचा सध्याचा राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता हा सारखाच आहे का? असेल तर येस वरती क्लिक करा. वरती टाकलेला आहे तो सध्याचा राहण्याचा पत्ता असतो, खाली आपल्याला भरायचा असतो तो आपल्याला बघा वरती जो असतो सध्याचा राहण्याचा पत्ता आणि खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता दोन्ही सारखे असेल तर येस वरती क्लिक करायचं. दोन्ही वेगवेगळे असतील तर इथे सध्याचा राहण्याचा पत्ता भरायचा आणि खाली कायमस्वरूपी राहण्याचा पत्ता भरायचा. ठीक आहे. जसं की आता थोडक्यात इथं मी माहिती पटकन भरतो. ही माहिती मी थोडक्यात ब्लर करत आहे, बाकीची माहिती तुम्ही इथे बघू शकता. व्यवस्थित मी ही ऍड्रेसची माहिती भरा मित्रांनो. आणि दोन्ही सेम असेल तर तुम्हाला इथं फक्त चेकबॉक्स इथं टिक मार्क करायचा आहे मित्रांनो. वरती जी माहिती भरली तीच ऑटोमॅटिकली खाली कॉपी पेस्ट होईल. सेव्ह अँड नेक्स्ट वरती आपल्याला क्लिक करायचे. आपला डाटा सक्सेसफुली सेव्ह होऊन जाईल. पुढे आता आपल्याला क्वालिफिकेशन डिटेल किंवा एक्सपिरियन्स विषयी इथं माहिती विचारले तर इथं त्याच्याबद्दल इथं माहिती आपल्याला भरायची. तर आता बघा आपल्याला याच्याविषयी माहिती भरली. आता जे पण पद इथं सिलेक्ट केलेलं असतं याच्याबद्दल तुम्हाला इथं माहिती विचारली असेल तर इथं येस वरती आपल्याला व्यवस्थित वाचायचं, येस वरती सिलेक्ट करायचं. नो आपण नसेल केलेलं तर नो वरती सिलेक्ट करायचं. इथे 10वीची माहिती विचारली, खाली 12वीची माहिती विचारली, ग्रॅज्युएशनची माहिती विचारली. आता हे जी माहिती तुम्हाला इथं विचारलेली मित्रांनो, जसं की तुम्ही माध्यमिक शाळा प्रमाणपत्र
वा आपल्याला इथं म्हटलेलं बघा याच्यामध्ये तसं मध्ये तुम्ही किंवा परीक्षा मराठी विषयासोबत मराठी विषय घेऊन 10वी पास केलेली आहे का हे तुम्हाला विचारले. म्हणजेच इथं आपल्याला सर्वात याच्यामध्ये जे पण पद आहेत मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये नोकरी म्हणजे तुम्हाला मराठी भाषा येणं गरजेचं असणार आहे. तर त्याच्यासाठी तुमचा 10वीचा 12वीचा हे जे आपलं शिक्षण झालेलं असतं कमीत कमी 10वी, तेव्हा तुम्हाला मराठी तुमचं मराठीमध्ये तुमचं शिक्षण झालेलं आहे की नाही असं विचारलंय, किंवा मराठी हा विषय तुम्हाला होता का नाही याच्याबद्दल इथं माहिती विचारली. मराठी विषय घेऊन तुम्ही उत्तीर्ण झालेला आहात का, इथे शक्यतो तुम्हाला यस वरती क्लिक करावं लागणार आहे मित्रांनो, कारण मराठी भाषेचं ज्ञान इथं असणं गरजेचं असतं मित्रांनो. पुढे आल्यानंतर पुढे आपल्याला 10वीची माहिती भरायची. 10वीची माहिती तुम्ही महाराष्ट्र स्टेट बोर्ड मधून 10वी उत्तीर्ण केली आहे की एनी अदर बोर्ड मधून उत्तीर्ण केली ही भरायची. त्यानंतर आपल्याला संस्थेचं किंवा शाळेचं नाव इथं भरायचं. उदाहरणार्थ मी फक्त पुणे टाकत आहे. तुम्हाला इथं संस्थेचं नाव माहित नसेल तर संपूर्ण तुमच्या शाळेचं नाव इथं भरायचं मित्रांनो. तुम्हाला पर्सेंटेज होती की सीजीपीए होती की ग्रेड होती याच्याबद्दल इथं माहिती विचारली, तर तुम्ही जे पण असेल ते तुम्हाला टाकायचंय. त्यानंतर पर्सेंटेज आता मी सिलेक्ट केलं तर कितीपैकी किती गुण होते ते तुम्हाला इथं भरायचे. जसे की 378 गुण होते कितीपैकी, तर तुम्हाला इथं आपल्या मार्कशीट वरती दिलेलं असतं ते तुम्हाला भरायचं. पर्सेंटेज ऑटोमॅटिकली येऊन जातील. त्यानंतर पुढे यायचं. पुढे आल्यानंतर इथे आपल्याला 12वीची माहिती भरायची. त्याच स्वरूपामध्ये इथं झाल्यानंतर आपल्याला बोर्डाचं किंवा इथं शाळेचं नाव इथं भरायचंय. त्यानंतर पर्सेंटेज सीजीपीए ग्रेड होती ते आपल्याला भरायचं. त्यानंतर किती पैकी किती मार्क होते ते तुम्हाला इथं भरायचे मित्रांनो. व्यवस्थित ही माहिती भरा, ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज येऊन जातील. पासिंग इयर आणि आपल्याला मंथ सिलेक्ट करायचं असतं, तर इथं तर फक्त इयर भरायचं मित्रांनो, काय अडचण नाही. तर इयर सिलेक्ट करा मित्रांनो फक्त, ठीक आहे. त्यानंतर खाली यायचंय. ग्रॅज्युएशनची माहिती तुम्हाला इथं भरायची, ठीक आहे. ग्रॅज्युएशनची माहिती इथं भरायची. तर कोणत्या संस्थेतून तुम्ही इथं पास आउट केलेलं आहे तर आता ते भरायचे मित्रांनो. मी तुम्हाला सांगण्यासाठी उदाहरणार्थ ही माहिती भरताय, तुम्ही व्यवस्थित ही माहिती भरा मित्रांनो. जी पण माहिती असते ती व्यवस्थित भरणं गरजेचं असतं, ठीक आहे. दिनांक टाकायची. तुमच्या सर्टिफिकेट वरती ही संपूर्ण दिनांक असते. त्यानंतर पर्सेंटेज होती की सीजीपीए होती की ग्रेड होती त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली, तर ती माहिती भरायची. त्यानंतर कितीपैकी किती गुण मिळाले ती माहिती तुम्हाला इथं भरायची मित्रांनो, ठीक आहे. त्यानंतर पर्सेंटेज येऊन जाते. त्यानंतर पुढे आपल्याला विचारले तुम्ही एमएससीआयटी उत्तीर्ण केलेले आहे की नाही, येस नो तुम्ही इथे सिलेक्ट करू शकता. त्यानंतर पुढे आपल्याला बघा आता याच्यामध्ये जे पण पद आता मी सिलेक्ट केलेलं आहे याच्यानुसार बाकीची माहिती विचारली जाते शैक्षणिक पात्रतेची, आणि त्याच सोबत आता इथे विचारलेले बघा आता ही माहिती याच्यामध्ये तुम्ही हे जे आहे ते जर वेळेनुसार जर म्हटलं तर तुम्ही केलेलं असेल तर त्याच्याबद्दल इथं माहिती विचारली. आता हा जो आहे याच्याबद्दल जर म्हटलं तर जे आपण पद सिलेक्ट केलेलं असतं किंवा पदानुसार ही माहिती विचारली जाते. याच्याबद्दल जर म्हटलं तर नोटिफिकेशन मध्ये देखील माहिती दिलेली आहे. तर तुमच्या पदानुसार तुम्ही केलेलं असेल, तुम्हाला कंपल्सरी असेल तर व्यवस्थित शैक्षणिक पात्रता तपासा. जर कंपल्सरी असेल तर यस वरती क्लिक करा, अदरवाईज नो वरती तुम्हाला क्लिक करायचं, ठीक आहे. त्यानंतर खाली यायचंय. असेल तर यस करा, अदरवाईज नो. त्यानंतर अनुभवाची माहिती इथं भरायची. तुमच्याकडे काय अनुभव, आता काही पदांसाठी अनुभव कंपल्सरी दिलेला आहे, काही पदांसाठी अनुभव नसेल तरी चालतं, त्याच्यासाठी तुम्ही इथं अर्ज भरू शकता. तर ही माहिती व्यवस्थित बघा तुमच्या पदासाठी इथं अनुभव लागतो की नाही. त्यानंतर आपल्याला ही माहिती भरायची. आता अनुभव कंपल्सरी लागत असेल तर तुमच्याकडे अनुभव सर्टिफिकेट इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो. तर अनुभव सर्टिफिकेट आता त्याच्याबद्दल इथं माहिती द्यायची. जसं की इथं संस्थेचं नाव, कोणत्या संस्थेतून तुम्हाला अनुभव भेटलेला आहे त्या संस्थेचं नाव इथं तुम्हाला भरायचं. मी फक्त उदाहरणार्थ इथं पुणे भरत आहे, ठीक आहे. तुम्हाला व्यवस्थित संस्थेचं नाव भरायचं जे की तुमच्या सर्टिफिकेट वरती असेल. त्यानंतर कोणत्या फील्डमध्ये ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे. त्यानंतर आपल्याला आपला जो अनुभव आहे त्याची सुरुवात केव्हापासून तुम्ही केलेली आहे त्याच्याबद्दल इथं माहिती भरायची. तर तुम्ही या स्वरूपामध्ये जी पण दिनांक असेल सर्टिफिकेट वरती बघा, जी पण दिनांक असेल ती भरा मित्रांनो, ठीक आहे. तर बघा या स्वरूपामध्ये आता ही माहिती भरत आहे. तर अनुभवाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे मित्रांनो, ठीक आहे. तर ही माहिती सुरुवातीची डेट टाकली तर इथे ग्रॅज्युएशनच्या अगोदरचे इथं झालेले. तर हे बघा, तर व्यवस्थित तुम्ही इथं मागे पुढे घेऊन तुमच्या अनुभवाची नुसार इथं ही डेट सिलेक्ट करू शकता. तर हे झाल्यानंतर हे अनुभव इथं सिलेक्ट केला आणि एंड, आता समाप्तीची तारीख इथं विचारली. जे पण सर्टिफिकेट वरती एंड डेट असेल ती तुम्हाला इथं भरायची मित्रांनो, ठीक आहे. तर इथं टाकली, इथं ही तारीख भरतो. त्यानंतर अनुभव किती आहे त्याच्याबद्दल माहिती येऊन जाईल. त्यानंतर इथे बघा या स्वरूपामध्ये तुमचा अनुभव ऍड केला जाईल, ज्याचं सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. तर तुमच्या पदासाठी अनुभव लागतो का नाही ते व्यवस्थित भरा आणि या स्वरूपामध्ये तुम्ही ही माहिती सादर करू शकता. अजून दुसरा या व्यतिरिक्त तुमच्याकडे काय अनुभव असेल तर तुम्ही अजून एक अनुभव इथे ऍड करू शकता, ठीक आहे. आणि हा अनुभव डिलीट करायचा असेल तर तुम्ही हा जो अनुभव आहे तो डिलीट करू शकता, ठीक आहे. हे सर्व अनुभवाची वगैरे माहिती भरल्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट ऑप्शन आहे यावरती क्लिक करायचं, ठीक आहे. तर आता जर म्हटलं तर हे ग्रॅज्युएशन विषयी आता ही माहिती भरलेली होती.
तर आता त्याच्यानुसार जर म्हटलं तर इथं अनुभव 3 वर्षाचा लागतो, त्याच्यामुळे हे आपल्याला इथं 3 वर्षाचा कंपल्सरी अनुभव देणं गरजेचं असणार आहे. आता ग्रॅज्युएशन जर म्हटलं तर इथं उत्तीर्ण बघा, उत्तीर्ण 2022 झालेलं बाय मिस्टेक तुम्हाला समजून सांगते वेळेस. तर आता ग्रॅज्युएशन जर म्हटलं तर 2020 मध्ये कम्प्लीट झाल्यानंतर आता हे क्लिअर होऊन जाईल. तर ही माहिती तुम्हाला व्यवस्थित भरायची, शैक्षणिक माहिती व्यवस्थित भरायची, अनुभवाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे इथं असणं गरजेचं असणार आहे. त्याच्यानुसार ही माहिती तुम्हाला भरायची आहे. त्यानंतर तुमचा फॉर्म पुढे सबमिट केला जाईल. ठीक आहे. तर बघा, तर हे झाल्यानंतर इथे हे सर्व सिलेक्ट केल्यानंतर बघा, आता अनुभव जर म्हटला तर 3 वर्षाचा इथं दाखवत आहे, जो की आपण इथं सिलेक्ट केलेला आहे. त्यानंतर सेव्ह अँड नेक्स्ट वरती आता मी क्लिक करायचे. त्यानंतर हा डाटा सेव्ह होऊन जाईल. ओकेचं ऑप्शन आहे, ओके वरती क्लिक करायचं. आता संपूर्ण फॉर्म तुमचा भरून झालेला, फक्त डॉक्युमेंट इथं अपलोड करायचे आणि त्यानंतर तुमचं पेमेंट भरून तुम्हाला फॉर्म सबमिट करायचा आहे. बाकी काहीच राहिलेलं नाहीये. संपूर्ण अर्ज कसा भरायचा आहे याच्याबद्दल डिटेलमध्ये माहिती तुम्हाला इथं दिलेली आहे. ठीक आहे. तर बघा, आता यामध्ये जर म्हटलं तर तुम्हाला काय काय अपलोड करायचे, आता पासपोर्ट साईज फोटो आणि लाईव्ह फोटो अपलोड करावा लागतो. तर बघा, इथं लाईव्ह फोटो कॅप्चर करण्यासाठी इथं ऑप्शन आहे मित्रांनो, इथं आपल्याला क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर तुमचा कॅमेराचं ऍक्सेस देण्यासाठी अशा प्रकारचा ऑप्शन येऊन जाईल, कॅमेरा चालू होऊन जाईल. क्लिकचं ऑप्शन आहे, क्लिक वरती क्लिक करून तुम्हाला फोटो इथं अपलोड करायचा आहे. त्याच प्रकारे इथे आपल्याला बघा पासपोर्ट साईज फोटो देखील इथे एक अपलोड करायचे मित्रांनो. त्यासाठी इथे क्लिक केल्यानंतर इथे आपल्याला साईज वगैरे किती पाहिजे याच्याबद्दल माहिती दिली. इथे चूज फाईलचं ऑप्शन आहे, इथे क्लिक करायचं आणि त्यानंतर पासपोर्ट साईज फोटो देखील इथं अपलोड करून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बघा, हे सर्व झाल्यानंतर इथं क्लोजचं ऑप्शन आहे, क्लोजवरती क्लिक करायचं. यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट आहे, लाईव्ह फोटो, पासपोर्ट साईज फोटो, त्यानंतर इथं सिग्नेचर अपलोड करायची, तिची साईज वगैरे बघून घ्यायची. त्यानंतर 10वीचं मार्कशीट इथं अपलोड करायचंय. सर्टिफिकेट म्हटलेले म्हणजे बोर्ड सर्टिफिकेट तुम्ही इथं अपलोड करू शकता. 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचे. त्यानंतर डिग्रीचं आपल्याला सर्टिफिकेट अपलोड करायचे. त्यानंतर डोमासाईल सर्टिफिकेट अपलोड करायचे. त्यानंतर अनुभवचं जे पण असेल ते सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे. जातीचं प्रमाणपत्र, कास्ट सर्टिफिकेट इथं अपलोड करायचे. त्यानंतर इथं कास्ट व्हॅलिडिटी झालेली असेल तर ते अपलोड करायचे, येस केलं असेल तर तुम्ही. इथं जिथं पण स्टार दिसेल ते सर्टिफिकेट तुम्हाला इथं कंपल्सरी अपलोड करावं लागणार आहे. बाकीचे नाही केले तरी काय अडचण नाही. एमएससीआयटी झालं असेल तर ते अपलोड करायचे मित्रांनो. त्यानंतर पॅन कार्ड तुम्हाला इथं अपलोड करायचे. त्यानंतर याच्याबद्दल तुम्हाला तुम्ही जे येस नो सिलेक्ट केलं होतं याच्यामध्ये तुम्ही नोंद केलेली असेल तर तुम्हाला सांगितलं होतं याच्यानुसार तुम्ही पात्र असाल, नोंद केलेली असेल तर येस करा, अदरवाईज नो. तर ते तुम्हाला इथं अपलोड करणं गरजेचं असणार आहे. बाकी इतर कागदपत्र नाही केली तरी काय अडचण नाही. डायरेक्टली खाली यायचंय, आपल्याला टोटल किती आपलं दिसत आहे पेमेंट ते तुम्हाला इथं दिसून येईल. तर बघा, पेमेंट वगैरे आपल्याला व्यवस्थित बघायचं 981,000 ते आपल्याला झाल्यानंतर हे सर्व चेकबॉक्स टिक मार्क करायचे. हे सर्व चेकबॉक्स टिक मार्क केल्यानंतर आपल्याला इथं बघा प्रिव्ह्यूचं ऑप्शन आहे, यावरती आपल्याला क्लिक करायचे. ठीक आहे. प्रिव्ह्यू वरती क्लिक केल्यानंतर आपला फॉर्म पूर्ण आपल्याकडे ओपन होऊन व्यवस्थित बघायचा फॉर्म बरोबर भरलेला आहे की नाही. व्यवस्थित बघून झाल्यानंतर जर वाटत असेल व्यवस्थित भरलाय तर सबमिट वरती क्लिक करून आपल्या फॉर्मचं फक्त आपल्याला पेमेंट करायचंय. पेमेंट झाल्यानंतर फक्त फॉर्मची प्रिंट घ्यायची, एवढीच प्रक्रिया करायची आहे. बाकी संपूर्ण तुमचा अर्ज इथं भरून झालेला आहे. आता बाकी जर म्हटलं तर ही माहिती मी काही चुकीची टाकलेली आहे, त्याच्यामुळे मी फक्त पेमेंट करून दाखवत नाही. बाकी फॉर्म भरण्याची संपूर्ण प्रक्रिया तुम्हाला समजून आली असेल. आता बहुतेक विद्यार्थ्यांचे असे देखील प्रश्न येतात की आता एकाच आपण एकदा रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर आता त्याच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने आपण एकापेक्षा जास्त अर्ज कसा भरू शकतो, तर याच्याबद्दल देखील माहिती तुम्हाला इथं देऊन घेतो. तर बघा, आता हा फॉर्म इथं कट करणार आहे मित्रांनो आणि एकाच रजिस्ट्रेशनच्या माध्यमाने तुम्ही वेगवेगळ्या पदांसाठी कसा अर्ज भरू शकतो याच्याबद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती देतो. ठीक आहे. तर बघा, यामध्ये हे पेज जे आहे ते मी आता कट करून टाकत आहे. इथे बघा, आता हे पेज जर रिफ्रेश केलं तर जर रिफ्रेश झालं तर जो पण पदासाठी अर्ज भरलाय ते तुमच्याकडे येईल, किंवा डायरेक्टली तुम्ही हे लॉग इनचं पेज आहे, लॉग इन वरती क्लिक करू शकता. लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबर वरती आणि ईमेल आयडी वरती बघा, यामध्ये लॉग इन करण्यासाठी आपल्याला मोबाईल नंबर वरती आणि ईमेल आयडी वरती तुमचा युजर आयडी आणि पासवर्ड इथं सेंड केलेला असतो, तर तो इथं टाकणं गरजेचं असणार आहे. तर युजर आयडी आणि पासवर्ड इथं आपल्याला मेन्शन करायचं मित्रांनो. तर पटकन हा युजर आयडी पासवर्ड मी व्हॉट्सअपच्या माध्यमाने इथं कॉपी पेस्ट करतो. ठीक आहे. तर बघा, डायरेक्टली इथं खाली घेतो, बाकीची माहिती मी ब्लर केलेली आहे. इथं युजर आयडी आणि पासवर्ड मेसेज वरती आलेला असतो, व्यवस्थित बघायचा. कॉपी पेस्ट पटकन करून घेतो जेणेकरून आपल्याला पुढील प्रक्रिया सांगता येणार आहे मित्रांनो. तर बघा, बाकीची सर्व माहिती इथं मी टाकत तोपर्यंत ब्लर करत आहे. बाकी संपूर्ण फॉर्म तुम्हाला कसा भरायचा ते समजून आलेलंच असेल. ठीक आहे. तर बघा, तर थोडक्यात इथं माहिती ब्लर केलेली आहे. तर युजर आयडी आणि पासवर्ड व्यवस्थित जपून ठेवा. इथून पुढे जेव्हा पण फॉर्म भरायचा असेल तेव्हा त्याची गरज तुम्हाला पडणार आहे मित्रांनो.
झाल्यानंतर कॅप्चा खाली जसं तसं दिलेला आहे तो कॅप्चा फिलअप करा. त्यानंतर लॉग इनचं ऑप्शन आहे, लॉग इन या बटनावरती क्लिक करा. त्यानंतर लॉग इन होऊन जाईल. त्यानंतर इथं आपल्याला बघा आता इथून पुढे आपल्याला समजून येईल. लॉग इन झाल्यानंतर अप्लाय फॉर पोस्टचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक केल्यानंतर आपण जे पण पद सिलेक्ट केलेलं असतं तर त्याच्याबद्दल इथं माहिती तुमच्याकडे इथे येऊन जाईल. बघा आता या पदासाठी तुम्ही इथं अर्ज भरलेला आहे मित्रांनो, हे पद तुम्हाला दिसेल. तुम्ही एकदाच रजिस्ट्रेशन केलेलं आहे, एका पदासाठी अर्ज भरला, त्याचं पेमेंट केलं, तुमचा फॉर्म सबमिट झाला, तुम्ही त्याच्यासाठी एक्झाम देऊ शकता. सिलेक्शन झालं तर तुम्ही तिथं कामाला लागणार. आता तुम्हाला काय करायचं आहे की वेगवेगळ्या पदांसाठी तुम्ही जर पात्र असाल तर वेगवेगळ्या पदांसाठी इथं अर्ज भरू शकतात, काय अडचण नाही. आता एका पदासाठी भरला तर ते पद तुम्हाला इथे दिसत आहे. आता दुसऱ्या पदासाठी भरायचं असेल तर क्लिक हेअर टू अप्लायचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं. पुन्हा एक नवीन पेज तुमच्याकडे इथे ओपन होऊन येईल. बाकीची जसं आपण अर्ज भरलेला पहिल्या पदासाठी त्याच प्रकारे तुम्ही दुसऱ्या देखील पदासाठी इथून अर्ज भरू शकता. कोणत्या प्रकारची वेगळी प्रक्रिया नाहीये, सारखाच प्रोसेस संपूर्ण, बाकी काहीच अडचण नाही. ठीक आहे, जी प्रक्रिया आपण बघितली आता अर्ज भरताना तीच प्रक्रिया असणार आहे. बघा इथून आपल्याला आता पदाचं नाव इथं निवडायचं. जे पण पद तुम्ही निवडणार तर त्या पदानुसार तुम्ही इथं लगेच खाली अर्ज भरायला सुरुवात करू शकता. बाकीची जी पण माहिती टाकलेली असेल पहिल्यांदा ती माहिती दिसेल आणि सेम प्रक्रिया असणार आहे अर्ज भरण्याची. तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या न चुकता व्यवस्थित तुमचा ऑनलाईन अर्ज भरू शकता. काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आणि ऑनलाईन अर्ज भरून घ्यायचा असेल तर यावरती तुम्ही संपर्क करू शकता. बाकी जर म्हटलं तर आपण नोट्स बद्दल देखील माहिती दिलेली आहे, त्या नोट्सचा देखील लाभ घ्यायला विसरू नका. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला देखील सबस्क्राईब करा. जी बेल ती तिलाही क्लिक करा. भेटूया आता पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.